असं म्हटलं जातं की राजकारण समाजाला एक परिणाम देते. चांगल्या राजकारणातून चांगला समाज निर्माण होतो. नमस्कार, मी मनीषा इंगळे जोशी. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. सध्या अयोध्येतल्या राम मंदिराचा मुद्दा चर्चेत असताना राजकारणात मात्र वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसतात. राष्ट्रवादी सध्या दोन गटात विभागली गेली असली तरी त्यातला एक गट म्हणजे अजितदादांचा गट हा सध्या सत्तेत आहे. त्यामुळे अजितदादांचा गट सत्तेत असूनही त्यांचे पुतणे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं समन्स बजावली आहे. आता तुम्ही म्हणाल याचं कनेक्शन काय, तर अजित पवार गट सत्तेत आहे आणि रोहित पवार हे शरद पवारांच्या बाजूने आहेत. तरी त्यांचे फॅमिली कनेक्शन एकच आहे, कारण ते पवार कुटुंबातील आहेत. आता रोहित पवारांना ईडीनं समन्स कशा प्रकारे बजावली आहे, तर बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणात ईडीनं रोहित पवारांना समन्स बजावण्याचं कळतंय. या प्रकरणात ईडीनं त्यांना बुधवारी म्हणजे 24 जानेवारीला चौकशीसाठी बोलावलाय. खरं तर काही दिवसांपूर्वी ईडीनं बारामती ॲग्रो कारखान्याशी संबंधित ठिकाणी आणि रोहित पवारांशी संबंधित ठिकाणी अशा जवळपास 7 ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं होतं, ज्यामध्ये पुणे आणि बारामतीतील काही ठिकाणांचा समावेश होता. आता रोहित पवारांना थेट ईडीनं समन्स पाठवलंय. त्यामुळं ही गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत बारामती ॲग्रो कारखान्याचा काय संबंध होता याविषयी रोहित पवारांची चौकशी होणार असल्याचं कळतंय. लिलाव प्रक्रियेत मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत कारखान्याची जी विक्री झाली होती त्यात रोहित पवारांचं नाव आलं होतं आणि याच प्रकरणात रोहित पवारांना ईडीनं समन्स पाठवलं असं वृत्त होतं. त्यामुळं आता या चौकशीसाठी रोहित पवार जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तरी रोहित पवारांना आलेल्या ईडीच्या समन्सवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही जुंपलेले दिसतात. कारण विरोधकांच्या बाजूने शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे फडणवीस अजितदादा सरकारसोबतच भाजपाला खडे बोल सुनावलेत. तर अंधारेंच्या आरोपानंतर भाजपकडून राम कदम यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता रोहित पवारांना ईडीनं बजावलेलं समन्स आणि त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा ईडीकडून समन्स बजावण्यात आला आणि त्यांना गुरुवारी म्हणजेच 25 जानेवारीला चौकशीसाठी बोलावलाय. त्यामुळे एकीकडे अयोध्येतल्या राम मंदिराचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना डिवसलं जातंय असा आरोप सुद्धा अंधारे यांनी केलाय. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं रोहित पवार आणि किशोरी पेडणेकर ईडीच्या चौकशीला सामोरं जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. आणि हो, एम न्यूजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थेट बातमी, अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज.